नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे करिअर पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर फॉरेन्सिक लॅब भरती 2024ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर याच्यामध्ये अनेक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर त्यामधील पहिलं जे पद आहे ते आहे सायंटिफिक असिस्टंट, हे पहिलं पद आहे। तर याची पात्रता काय असणार आहे, तसेच याच्यामध्ये तुम्हाला वेतन किती असेल आणि नवीन पॅटर्ननुसार पेपर कसा असणार आहे व अभ्यासक्रम देखील काय असणार आहे, याची जी संपूर्ण माहिती आहे, तर अभ्यासक्रम देखील काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत। तर बघा, फॉरेन्सिक लॅब भरतीमध्ये जेवढे काही पदं आलेले आहेत त्याची आपण वेगवेगळी व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याची पात्रता, वेतन सेम आपण माहिती सांगणार आहोत। यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फॉरेन्सिक बॅच आपण सुरू केलेली आहे ऑनलाईन। तर ही जर कोणाला जॉईन करायची असेल तर त्यांनी मला 83 29 58 86 25 या नंबरवरती संपर्क करून बॅच जॉईन करू शकता। तर बघा, हा GR आहे। तर याच्यामध्ये आपण पहिलं पद आपण बघत आहोत, वैज्ञानिक सहाय्यक हे पद आपण बघत आहोत, म्हणजेच सायंटिफिक असिस्टंट। तर याच्यामध्ये तुम्हाला एकूण किती वेतन असणार आहे, तर बघा, तर याची स्टार्टिंग वेतन तुम्हाला असणार आहे 35,400 रुपये ते तुमचं 1,12,400 रुपये एवढं तुमचं त्याचं वेतन असणार आहे। अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत। तर लवकरात लवकर तुम्ही वैज्ञानिक सहाय्यकसाठी फॉर्म भरू शकता। त्याचं वेतनही खूप असं चांगल्या पद्धतीचं याचं वेतन आहे। आणि बघा, याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे सायंटिफिक असिस्टंटची, तर विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण किंवा न्याय सहाय्यक किंवा विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असणे हे याची पात्रता असणार आहे। तर तुम्ही जर याच्यामध्ये या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही सायंटिफिक असिस्टंटचा फॉर्म भरू शकता। तर बघा, खूप चांगलं असं पद आहे, लवकरात लवकर तुम्ही तयारीला लागा। तर बघा, याचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे, तर लेखी परीक्षा तुमची होणार आहे। बघा, एकूण 200 मार्काची तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि याच्यामध्ये एकूण तुम्हाला 100 गुण असणार आहेत। किती? 100 गुण असणार आहेत, त्यानुसार तुम्हाला तयारीला लागायचं आहे। तर बघा, नवीन पॅटर्ननुसार आपण ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे। तुम्ही तुमच्या वेळेनुसार लेक्चर्स देखील अटेंड करू शकता। तुमचं कोणतंही पद असू द्या, त्याच्यासाठी फॉरेन्सिक लॅबसाठी आपण बॅचेस चालू केलेले आहेत तांत्रिक विषयासहित। तर लवकरात लवकर मला 83 29 58 86 25 या नंबरवरती संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता। तर बघा, या परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता असणार आहे वैज्ञानिक सहाय्यकचा, तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला किती विषय आहेत, बघा, मराठी विषय आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे, बघा, तर व्याकरण विचारलं जाईल, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाईल। तर प्रश्नपत्रिकेचा दर्जा कसा असणार आहे, बघा, तर इयत्ता 12वीचा तुम्हाला याचा दर्जा राहणार आहे। इयत्ता 12वीपर्यंतचे जी लेवल असणार आहे तसे प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये विचारले जाणार आहेत। आणि याच्यामध्ये तुम्हाला मराठीची संख्या किती असणार आहे, प्रश्नसंख्या, तर 15 प्रश्नसंख्या असणार आहे आणि एकूण गुण तुम्हाला 30 असणार आहेत। याचा अर्थ प्रत्येक प्रश्न तुम्हाला 2 मार्काला असणार आहे। नंतर आहे इंग्रजी विषय असेल तुम्हाला वैज्ञानिक सहाय्यकसाठी, म्हणजे सायंटिफिक असिस्टंटसाठी। तर बघा, इंग्लिशमध्ये तुम्हाला स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर याच्यामध्ये तुम्हाला विचारला जाईल। आणि याचा दर्जा देखील तुम्हाला 12वीचाच त्याचा दर्जा राहणार आहे। सेम हे देखील तुम्हाला एकूण 30 मार्कासाठी इंग्रजी असणार आहे। आणि नंतर असणार आहे तुम्हाला सामान्य ज्ञान। तर याच्यामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे, दैनिक घटना, नेहमीचे अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे आजमावण्यासाठी प्रश्न, सामाजिक औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य, सर्वसाधारणपणे भारताचा, विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास व भूगोलची रूपरचना याच्यावरील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। आणि याचा जो दर्जा जो असणार आहे
तर याचा दर्जा पदवी हा असणार आहे. म्हणजेच तुम्हाला याच्यावर ग्रॅज्युएशनपर्यंतचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानुसार तुम्हाला तयारीला लागायचं आहे व अभ्यास देखील करायचा आहे. नंतर आहे बौद्धिक चाचणी. तर याच्यामध्ये बघा, प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला बौद्धिक चाचणीचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याचा दर्जा जो असणार आहे तो देखील पदवी हा याचा दर्जा असणार आहे. तर मित्रांनो, कोणत्याही पेपरला तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घेऊ नका, कारण की स्पर्धा खूप वाढलेली आहे. विषय जरी तुम्हाला माहीत असले तरी त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण की स्पर्धा जेवढी वाढली तेवढं मित्रांनो पेपर अवघड निघणार आहे. त्याच्यामुळं आत्तापासूनच अभ्यासाला लागा. तर बघा, याच्या देखील बौद्धिक चाचणी देखील तुम्हाला 30 मार्कासाठी असणार आहे. नंतर आहे 5 नंबरचा विषय आहे विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र व न्यायसहाय्यक विज्ञान संबंधित पदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील आणि त्याचा देखील दर्जा जो असणार आहे तो पदवी असणार आहे. असा एकूण तुमचा 100 मार्काचा म्हणजेच 100 प्रश्न तुम्हाला असणार आहेत आणि 200 मार्काचा तुमचा पेपर होईल आणि तुम्हाला याच्यासाठी फक्त 90 मिनिटांचा कालावधी असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण पेपर हा सोडवायचा आहे. तर मित्रांनो, सध्या ही सायंटिफिक ऑफिसर म्हणजेच तुम्ही बघू शकता फॉरेन्सिकचे जे पद आहेत ते खूपच चांगले पद आहेत. त्याच्यामध्ये निश्चित तुम्ही लागण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये अभ्यास करण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्यांनी 83 29 58 86 25 या नंबरवरती संपर्क करून ऑनलाईन बॅचेस जॉईन करू शकता. तुमचं कोणतंही पद असू द्या, आपण सर्व बॅचेस सुरू केलेल्या आहेत. तर लवकरात लवकर संपर्क करा व अधिक माहिती मिळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पुढचं पद आहे त्याची अशाच प्रकारे माहिती आपण घेऊन येणार आहोत. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद.